नागपूरमधून कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले राजेश अवचट, श्यामदास बोबडे, सचिन जिरापुरे आणि त्यांची पत्नी असे 4 यात्रेकरू नेपाळमधील महापुराच्या काळामध्ये त्याच प्रदेशामध्ये होते. मात्र चौघेही सुखरूप असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. सुरुवातीला पुरामुळे मोठी भीती होती, मात्र नंतर त्यांचा अचानक संपर्क झाला अशी माहिती राजेश अवचट यांच्या पत्नी रोशनी अवचट यांनी दिली आहे. यात्रेकरू परदेशाच्या प्रवासाला निघालेले असून 30 ऑगस्टला भारतामध्ये परतणार आहेत. नागपूरचे राजेश अवचट यांच्यासह 4 जण जे आहेत ते कैलाश मानसरोवर यात्रेला गेले होते. सध्या ते तिथे सुरक्षित आहेत आणि 30 तारखेला ते नागपुरात परतणार आहेत. आपल्यासोबत त्यांचे कुटुंबीय आहेत. रोशनी मॅम आहेत. मॅम, हे गेले तेव्हा कोण कोण सोबत होतं आणि किती, म्हणजे त्यावेळची परिस्थिती काय होती आणि तुमचा त्यांच्याशी संपर्क झालेला आहे आता? पूर्ण जी चढाई वगैरे असते ती त्यांनी केली, ती बसनी केली. मानसरोवरच्या काठावर ते लोक मग उतरले. तिथून मग त्यांची मानसरोवरसाठी पायी यात्रा होती. तर तिथेपर्यंत तर काहीच टेन्शन नव्हतं. अर्ध्यापर्यंत गेले होते. सरोवरासाठीची जी परिक्रमा करतात त्याच्यासाठी अर्ध्या हाफ वे होते, तेव्हा हा हादसा इकडे झाला. सागाबा म्हणजे बॉर्डर, नेपाळ बॉर्डरवर. तर आपल्या 5:30 वाजता त्यांचा फोन आला आणि आम्ही पण ट्राय करत होतो पण लागत नव्हता. तर ते मग त्यांना ते नोटिफिकेशन गेले असेल, त्यांनी लगेच केला आणि मग आम्हाला फोन आल्यावर निश्चिंत झालो आम्ही. काय बोलणं झालं तुमचं आणि टोटल ते किती लोक आहे? ते 35 लोक आहेत. ग्रुप गेलेला आहे. परतीच्या प्रवासाला कुठपर्यंत पोहोचले आज, जेव्हा तुमचं शेवटचं त्यांची, म्हणजे आज जेव्हा बोलणं झालं ते कुठपर्यंत पोहोचले? आता ते बॉर्डर क्रॉस करतात आहे. म्हणजे चायना तिबेट बॉर्डर, नेपाळ तिबेट बॉर्डर. आणि ते क्रॉस करणार म्हणजे ज्या रोडनी ते गेले होते तो रोड आता वाहून गेलेला आहे. त्यांनी दुसरा रोड घेतलाय. त्याच्यासाठी त्यांची पूर्ण एक बैठक झाली की आपण आता कसं जायचं, काय जायचं. कॉन्टॅक्ट झाले तिथल्या लोकांशी आणि मग त्यांनी रोड सांगितला. तर त्या रोडनी निघतात आहे आणि काठमाळा म्हणजे आज ते तिथे थांबतील. बॉर्डर क्रॉस करून थांबतील रात्री आणि उद्याला ते काठमांडूला येतील. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज.